विरोधकांनी आतापर्यंत मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली, पण आता अजित पवारांच्या एका वक्तव्याचा आधार घेत शिरसाटांनी दुहेरी भूमिका नको असं म्हटलंय। राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून अजित पवारांनाच अधिकार आहे अशी रोखठोक भूमिका शिंदेंच्या शिवसेनेने घेतली आहे। पाहूयात याबद्दलचा TV9चा स्पेशल रिपोर्ट। आपण त्यांना प्रश्न विचारत, शेवटी ते तरी काही हे बघत नाहीत का? पक्षामध्ये अशा दोन भूमिका घेऊन चालत नाहीत। कुणाचा राजीनामा घ्यायचा, कुणाला मंत्रिमंडळात घ्यायचा, कुणाला पक्षातून काढायचं, हे सर्वस्व अधिकार हे अजितदादाला आहेत। मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजित पवारांनी नैतिकतेवरून काय करायचं हे मुंडेंनी ठरवावं असं सूचकपणे सांगितलं। अर्थात ते सांगताना त्यांनी स्वतःच्याच सिंचन घोटाळ्यामधील आरोपावेळी दिलेल्या राजीनाम्याचा दाखलाही दिला। मात्र शिंदेंच्या शिवसेनेनं रोखठोक भूमिका घेतली। दोन भूमिका घेऊन चालणार नाही, कोणाला मंत्री करायचं, कोणाचा राजीनामा घ्यायचा हे अधिकार अजित पवार यांचेच आहेत असं मंत्री शिरसाट यांनी म्हटलंय। म्हणजेच धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या बाजूनच शिंदेंची शिवसेना आहे हे स्पष्ट दिसतं। आरोप जर सिद्ध झाला किंवा चौकशीमध्ये देखील ते सुई तिथपर्यंत पोहोचली तरच आपण त्याच्याबद्दलची कारवाई करणार ना। आता तुम्ही प्रश्न विचारला, मग अजित पवार पाठीमागं 2010च्या का 11च्या दरम्यान तुमच्यावर सिंचनाच्या बद्दलचे जे आरोप झाले त्यावेळेस तुम्ही स्वतः राजीनामा दिला। जो तो स्वतःचा निर्णय, त्यावेळेस माझ्या सद्विवेक बुद्धीला मला ते पटलं नाही, कारण मी अतिशय स्वच्छ पद्धतीने काम केलेलं होतं। पक्षाचे तुमच्या आमच्या असं नसतं बाळा, यामध्ये शेवटी ते तरी काही हे बघत नाहीत का? त्यांचं म्हणणं की मी ह्याच्यात दुरान्वय पण माझा संबंध नाही। पक्षामध्ये अशा दोन भूमिका घेऊन चालत नाहीत। अजितदादा हे पक्षाचे प्रमुख आहेत। कुणाचा राजीनामा घ्यायचा, कुणाला मंत्रिमंडळात घ्यायचं, कुणाला पक्षातून काढायचं, हे सर्वस्व अधिकार हे अजितदादाला आहेत। पक्षाचा प्रमुख म्हणून त्यांनी त्यांची भूमिका घेतली पाहिजे। त्यांनी जे काही आता धनंजय मुंडेबद्दल बोललेले आहे तेच ते अधिकारवानाने कुणालाही सांगू शकतात। उद्या जर आम्हाला आमच्या पक्षाच्या नेत्याने सांगितलं की तुला उद्या राजीनामा द्यायचा आहे तर द्यायचा आहे, नाही तुला या पदावर मी नेमतोय तर नेमतो, म्हणून हा पक्षाच्या नेत्यांनी घ्यायचा निर्णय आहे। दोन भूमिका नकोत असं म्हणत अजित पवारच राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत, त्यामुळे त्यांनी ठरवावं अशी तडकफडक भूमिका शिंदेंच्या शिवसेनेनं घेतली। तर भाजपनं धनंजय मुंडेंचा राजीनामा हा अजितदादांचा प्रश्न असल्याचं म्हणत भाजपनं बॉल अजित पवारांच्या कोर्टात टाकलाय। हा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचा अजितदादाचा प्रश्न आहे। मला वाटतं अजितदादा योग्य पद्धतीने सोडवतील। ज्यांना तुम्ही बीडमधल्या मिर्झापूरचं डॉन मानताय, त्यांना तुम्ही रात्री गुपचूप भेटता आणि फडणवीस त्याचे समर्थन करतात, म्हणजे तुमचं हँड इन ग्लोज झाला म्हणतो। मिली भगत आहे की काय या सगळ्यामध्ये? याच्यामध्ये सुरेश धस किंवा धनंजय मुंडेची नाचक्की झाली नसून याच्यामध्ये बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नैतिकतेचा बुरखा फाटला हे स्पष्टपणे मला सांगावं असं वाटतं। अदृश्य शक्तीने हात दिसतोय हो तुम्हाला। आरोप झाल्यानंतर जेव्हा कॅन्सल होतं तेव्हा कोणाचा हात आहे काय वेगळं सांगायला पाहिजे। हे सगळे धनंजय मुंडेंचा हात आहे, पण त्याला खात्री आहे की माझा राजीनामा घेण्याची ताकद कोणाची येतच नाही आहे। समोरच्यांनी इशारा आपला जेव्हा पक्षप्रमुख बनतोय की मी दिला होता, याचा अर्थ काय तर तू दे। आता डायरेक्टली सांगितलं नाही, इनडायरेक्टली सांगितलं, अजून काय करणार अजितदादा? ह्याच्यात तर खरी घुसमट अजितदादांचीच झाली आहे। म्हणजे सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही, अशी प्रकार झाले त्यांच्याबरोबर। सिंचन घोटाळ्याच्या आरोपानंतर अजित पवारांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता। तोच धागा पकडत पत्रकारांनी नैतिकतेवरून धनंजय मुंडेंचा राजीनामा का घेत नाहीत असा प्रश्न केला। यावरून दादांनी जे उत्तर दिलं त्यावरून काही प्रश्न निर्माण होत आहेत। नैतिकतेवरून राजीनामा द्यायचा की नाही हे मुंडेंनी बघावं, हे दादांनी ठरवलं का? मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा अजित पवार स्वतःहून घेणार नाहीत का? राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून ठोस भूमिका घेण्यास अजित पवारांनी मुंडेंवरून हात वर केलेत का? राजीनामा तुम्ही कुठच्याही परिस्थितीत घ्या आणि तुम्ही जर म्हणत असाल मंत्री ठरवेल तर हे ॲब्सोल्यूट रबिश आहे।
तुम्ही सगळ्या यंत्रणा बंद करा, तुम्ही पोलीस डिपार्टमेंट बंद करा, अँटी करप्शन ब्युरो बंद करा. कारण एक मंत्री ठरवेल की तो त्याच्या भागात किती दहशत करणार, किती पैसे खाणार, किती लोकांना त्रास देणार, कसा छळ करणार, हे सगळं मंत्री ठरवेल. आणि राजीनामा द्यायचा की नाही हे पण मंत्री ठरवेल. आता मुख्यमंत्री नाही ठरवणार, पक्ष नाही ठरवणार. आम्ही काही वेडी माणसं आहोत का? सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडवरून भाजपचे आमदार सुरेश धस यांनी धुवाधार आरोप केले. ज्या खंडणीमधून देशमुखांची हत्या झाली त्याची डील मंत्री धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर झाल्याचा सनसनाटी दावाही धसांनी केला. पण तेच धस धनंजय मुंडेंशी दोनदा भेटल्याचं समोर आलं आणि पुन्हा एकदा धसांवर सेटिंगचा आरोप झाला आणि मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीनं पुन्हा एकदा जोर धरला. धनंजय मुंडे यांचा राजीनामा द्यायचा की नाही यापेक्षा त्यांनी कुणी घ्यायचा हे ठरायला पाहिजे. तो अजित पवारांनी घ्यायचा की देवेंद्र फडणवीस यांनी घ्यायचा? कोणाला वाचवताय? काय वेडेपणा आहे. उलट आम्ही सर्व लोक संतोष देशमुखाच्या आरोपीला अंतिम शिक्षा व्हावी, फाशीपर्यंत जावं याकरता देवेंद्र फडणवीस सरकारने ज्या पद्धतीने चौकशा सुरू केलेल्या आहे, ज्या पद्धतीच्या चौकशा सुरू आहे आणि ज्या पद्धतीचं त्या ठिकाणी काम चालू आहे, मला वाटतं की हे भरकवण्याचं काम कोणी करू नये. सर्वांचं एकच उद्दिष्ट असलं पाहिजे की संतोष देशमुखाचा जी हत्या आहे ती या महाराष्ट्राकरता अत्यंत ती गंभीर घटना आहे. त्या घटनेकडे सर्वांनी बिना राजकारण बघितलं पाहिजे. या घटनेचं राजकारण होऊ नये. मतभेद दूर करण्यासाठी जेवणाच्या टेबलवर आपण धस आणि धनंजय मुंडे यांची भेट घडवून आणली हे बावनकुळे यांनी सांगितलं आणि एक नाही तर दोनदा भेट झाल्याचं समोर आलं. आता त्यावरून सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी बावनकुळेंना सवाल केलाय. 83 वर्षांचे शरद पवार मस्साजोगला कुटुंबियांच्या भेटीला येतात, मग बावनकुळेंनी त्या भेटीची तत्परता का दाखवली नाही असं धनंजय देशमुख म्हणाले. 83 वर्षाचे शरद पवार साहेब इथं आले 13व्या दिवशी. हे प्रदेशाचे अध्यक्ष आहेत बावनकुळे साहेब. हे भेट घडवायला जेवढा इंटरेस्ट होता त्यांना, तसं त्यांनी एक बूथ प्रमुख म्हणजे हा कुठल्याही पक्षाचा पाय आहे, कुठलाही पक्ष असू द्या, बूथ प्रमुख होता. तर ह्यांनी इथं भेट घेण्यासंदर्भात का गांभीर्याने घेतलं नाही, का त्यांनी भेट इथं येऊन सांत्वन केलं नाही? अजित पवार एरवी स्पष्ट बोलून मोकळे होतात, पण यावेळी त्यांनी स्वतःच्या राजीनाम्याचा दाखला देत मुंडेंना सूचक संदेश दिलाय. त्यावर निर्णय धनंजय मुंडे यांनाच घ्यायचा आहे. नागपूरहून गजानन उमाटे, संभाजीनगरहून दत्ता कानवटेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.